असा एकही गणेशोत्सव नसेल ज्या गणेशोत्सवामध्ये हे गाणं आपण ऐकलं नसेल किंवा एखाद्या गायक कलावंतांनी हे गाणं गायलं नसेल. किती वर्ष झाली असतात. जुनीच गाणी पुन्हा पुन्हा गात असतं कोणीतरी. जुनीच गाणी पुन्हा पुन्हा गात असतं कोणीतरी, पण तीच गाणी ताजी करून ऐकत असतं कोणीतरी. त्याच जागी प्राण उचलून सूर लावण्यात मजा आहे. शब्द सुरांशिवाय जगणं म्हणजे जीवघेणी सजा आहे. लोणचं मुरत गेलं की त्याची चव वाढत जाते. लोणचं मुरत गेलं की त्याची चव वाढत जाते. सावकाश रिकामी होतात पेले, पण नशा मात्र चढत जाते. काही क्षण स्वतःलाही विसरण्यातच मजा आहे आणि ओटू जाऊन भांड्याबाहेर पसरण्यातच मजा आहे. शब्द सुरांशिवाय जगणं म्हणजे जीवघेणी सजा आहे. शब्द सुरांशिवाय जगणं म्हणजे जीवघेणी सजा आहे. असंच एक जुनं गाणं याच्याशिवाय दुसरा गणेशोत्सव पूर्ण होऊ शकत नाही. परंतु या गाण्याला वेगळी पार्श्वभूमी आहे. प्रत्येक वेळी एखाद्या कलाकृतीचं मनोरंजनच केलं पाहिजे असं असतं. तर जी सामाजिक परिस्थिती असते तेव्हा भाष्य देखील केलं पाहिजे. किंवा तुम्हाला काहीतरी शिक्षण देता आलं तर तसं शिक्षणही देता आलं. असंच एक गाणं म्हणजे तुमच्यापैकी ज्यांनी आणीबाणी पाहिली असेल किंवा त्या काळात त्यांना जी समज असेल की बाबा आता सामाजिक परिस्थिती काय आहे, त्यांना जर का ती परिस्थिती आता आठवत असेल तर या गाण्याचे शब्द ऐकले
तर त्यावेळी जाधव साहेबांनी हे गाणं कसं लिहिलं असेल याची कल्पना येईल. तूच सुख करता तूच दुःख. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, म्हणजे इथे जरा काही तरुण मंडळी होतं ना, आपल्याला जेव्हा आणीबाणी होती तेव्हा अमेरिकेतून असा गहू आला होता की जो तिथे अमेरिकेमध्ये जनावरांना सुद्धा देत नव्हते. तो गहू आपण आयात केला होता आणि त्या गव्हाची विक्री केली होती. तर त्या परिस्थितीवर कविवर्य खूप मोठे लोककलावंत किंवा लोककलेचा आदर्श ठेवला लेखांतून असे कलावंत त्यांनी हे काव्य लिहिलं होतं. आणि तुम्ही हे जरा गुगल करा, हे गाणं ऐकताना हे गाणं कोणी गायलंय. आपल्याकडे जे वेगवेगळे आवाज आहेत ना, की हा आवाज आपल्या कानात असतो, हा आवाजामध्ये अजित कडकड्याचा आपल्याला लगेच लक्षात येतो. भीमसेनजीचा आवाज आपल्या कानात आहे, लता मंगेशकरांचा आवाज आपल्या कानात. तसा एक आवाज काहीसा वेगळा आवाज, पहाडी आवाज ज्याने गाऊन अजरामर केलं की गाणं. आणि मुद्दामून शोधा, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की लोकप्रिय नावं आहेत ना तीच आपल्याला माहिती असतात, परंतु जी गाणी लोकप्रिय असतात पण त्याचे कवी आपल्याला माहिती नसतात, संगीतकार आपल्याला माहिती नसतात, किंवा आपल्याला काय होतं मूळ गायक आपल्याला माहिती नसतात. आपण आपल्या गणेशोत्सव सुद्धा येणार ती खूप वेळा म्हटलं असेल, पण आपल्याला ही ती नावं माहिती असतात. तर जरा गुगल करा, म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही कोणाला मानवंदना देतोय. तूच सुख करता तूच दुःख. शब्द ऐकले असतील मदत करत होतो तांदळाची भेटी असते पण तेव्हा तो लाल गहू आयात केला होता, तो वापरावा लागला होता आणि त्यावर हे भाष्य केलं होतं. मला
पुढच्या गाण्याकडे जायच्या आधी असं सांगायचं की त्यांना गाणं कळतं, त्यांची तर मान डोलायला लावली, पण त्यांना गाण्याचं काही कळत नाही. किंवा आता गाणं संपलं एवढंच ज्यांना कळतं त्यांची ही मान डोलायला लावायची. म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर क्लास आणि मास म्हणतो ना, दोघांचा क्लास मास अति ज्यांनी मिळवलं ते संतवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण पृथ्वीचा विचार जर का केला तर 23 देश आणि 67 शहरांमध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी संतवाणी हा कार्यक्रम केला. मला असं नेहमी गमतीने म्हणावं असं वाटतं आणि गमतीचाच भाग म्हणून ऐका की आपल्या पंढरपूरचा जो विठोबा आहे त्यात मी दैवत आपल्या सगळ्यांचं किंवा आराध्य दैवत ज्याला आपण म्हणतो त्या विठोबाचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थाने जर का कोणी केला असेल स्वरांच्या माध्यमातून तर तो भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी केला असं म्हटलं तर वावगं ठेवू नये. अर्थात हा गमतीचा भाग आहे. विठोबाला काही कोणी पृथ्वी प्रदक्षिणा घालायची गरज नाही, त्याच्यामुळे सगळ्या विश्वाची निर्मिती आहे, त्याला आपण काय पृथ्वी प्रदक्षिणा घालणार. पण असे अनेक अभंग, पांडुरंगाचे अभंग किंवा वेगळे अभंग पंडित भीमसेन जोशी यांनी जाऊन अभ्यावर केलेले आहेत. तर प्रथमेचा विनंती पंडित भीमसेन जोशी यांचा कुठलाही एखादा अभंग तुमच्यासाठी.
वाजवायला. स्वराची स्थानं फिक्स नाही आहे, तुम्हाला अंदाजाने वाजवावी लागतात. खऱ्या अर्थी हे वाद्य आपण जे बोलतोय की आता ज्या टोनमध्ये बोलतोय ते सुद्धा ते वाजवू शकतात, पण तुम्हाला स्वराची स्थानं माहिती असतील तर ते शक्य आहे. त्यामुळे यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया.
आतापर्यंत आपण प्रथमेश करून उत्तम उत्तम अभंग ऐकले. एखादं नाट्यपद चालेल का? नाट्यसंगीत आवडतं का? चालेल ना? 5 नोव्हेंबर 1843ला विष्णुदास भावे यांनी संगीत रंगभूमीची नवीन बोलली. त्यानंतर उत्तम उत्तम नाटककारांनी, संगीत दिग्दर्शकांनी, गायक कलाकारांनी आपली संगीत रंगभूमी श्रीमंत केली. त्यापैकीच एक ज्याकडे मैलाचा दगड असा म्हणतो ते नाटक म्हणजे संगीत कट्यार काढण्यात पोहोचले. या नाटकाचा पहिला प्रयोग खूप लांबला, जवळजवळ 5.5-6 तास झाला आणि त्या प्रयोगाची किल्ली उडवताना साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी असं दुसऱ्या दिवशी लिहिलं होतं दैनिक मराठामध्ये की कट्यार घड्याळात घुसली. पण ज्यावेळी आचार्य अत्रे कट्यारच्या 15व्या प्रयोगाला आले आणि कौतुक करताना सगळ्या कलावंतांचे त्यांनी कौतुक केलं आणि अत्रे असं म्हणाले की एवढी सुरेख संगीत कट्यार क्वचितच रसिकांच्या काळजात दिसली असेल. एवढी सुरेख संगीत कट्यार क्वचितच रसिकांच्या काळजात दिसली असेल. या कट्यारीची मूठ आहे प्रभाकर मुंशीकरांची, या कट्यारीचे टोक आहे पुरुषोत्तम भार्वेकरांचं, या कट्यारीची धार आहे पंडित जितेंद्र अभिजित यांच्या संगीताची, दुसरी धार आहे मराठमोठ्यांची. मात्र या कट्यारीची ज्ञान आहे ती अवघ्या महाराष्ट्राच्या रसिकतेची, असं त्यांनी कौतुक केलं होतं. कट्यार काळजात दिसली रंगाचा गडद ठरलेला असे नाटक. कट्यार म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि वसंतराव देशपांडे म्हणजेच कट्यार काळजात दिसली. कट्यारमध्ये सगळीच गाणी गायली. पंडित जितेंद्र अभिजिती यांनी या नाटकासाठी संगीत देताना म्हणजे भावगीताचा वापर केला, डोंगरीचा वापर केला, नाट्यसंगीत ज्याला म्हणतो की एखाद्या बंदिशीसारखा बंदिश सादर होईल अशा काही बंदिशी त्यांनी घेतल्या. त्यापैकी अभिजिती बुवांनी एक जो प्रयोग केला होता, सांगीतिक प्रयोग केला होता, तो म्हणजे पट म्हणजे 5 रागांचं कॉम्बिनेशन आणि त्यावर आधारित असं हे पद. आणि एक माहिती म्हणून सांगतो की मूळ रचना जी आहे ती आचार्य विनोबा भावे यांचे वडील यांची खरी रचना आहे. ती नाटकासाठी पुरुषोत्तम भार्वेकर यांनी घेतली आणि या मूळ बंदिशी खरं तर हर हर दन हर की याद आहे असा आहे. पण नाटकासाठी बदल झाला आणि हर हर दन उनकी याद आहे असा तो बदल करून डॉक्टर वसंतराव देशपांडे, पुरुषोत्तम भार्वेकर आणि पंडित जितेंद्र अभिजिती यांनी एक रंगावर कलाकृतीचे गाणं तयार केलं. सुरकती नाटी खेळ दिसत
स्वामी दर्शनीला हो सत्य